सुप्रभात मंडळी. आज आम्ही ठाण्यावरून आमच्या गावी रत्नागिरीला निघालोय. त्यासाठी आम्ही वंदे भारत ट्रेनने जाणार आहोत. ही ट्रेन ठाण्यावरनं 5:54ला सुटते आणि रत्नागिरीला 9:45ला पोहोचते. म्हणजे फक्त 4 तासामध्ये आपण रत्नागिरीला पोहोचतो. वंदे भारत ट्रेन. सकाळचा चहा आणि हे ओट्स कुकीज आलेले आहेत. द टाइम्स ऑफ इंडिया हा न्यूजपेपर पण देतात. त्यासोबत एक पाण्याची बाटली. आता थोडीशी वंदे भारत ट्रेनबद्दल माहिती सांगते. आपल्या देशात असे अनेक रिअल हिरो आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. सुधांशू मणी हे देखील तसेच आहेत. रिटायरमेंटला 2 वर्ष बाकी असताना त्यांनी आपल्या देशासाठी स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनवण्याची इच्छा व्यक्त केली आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईमध्ये पोस्टिंग घेतली. त्यावेळेस ताशी 180 किमी वेगाने धावणारी स्पॅनिश टॅल्गो कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती. चाचणी सफल होती, पण ती कंपनी 10 डब्यांच्या गाडीसाठी सुमारे 250 कोटी रुपये मागत होती. शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती. अशा परिस्थितीत या इंजिनियरने संकल्प केला की आपल्या देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून टॅल्गो कंपनीपेक्षा चांगली गाडी बनवेन, तीही अर्ध्याहून कमी किमतीत. त्यावेळेस रेल्वे बोर्डाच्या चेअरमननी विचारले, आर यू शुअर वी कॅन डू इट? उत्तर होते, येस सर. किती पैसे लागतील R&D साठी? फक्त 100 कोटी रुपये सर. रेल्वेने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. सुधांशू मणी यांनी रेल्वे इंजिनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. 2 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर जे प्रॉडक्ट तयार झालं त्याला आपण ट्रेन 18 म्हणजेच वंदे भारत रॅक नावाने ओळखतो. आपल्याला ठाऊक आहे का या 18 डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला? केवळ 97 कोटी रुपये. जेव्हा की टेल्को कंपनी 10 डब्यांच्या ट्रेनची 250 कोटी रुपये मागत होती. ट्रेन 18 भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाला निर्दोष असा हिरा मिळाला आहे. या गाडीचे वैशिष्ट्य असे आहे की या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही, कारण प्रत्येक डबा स्वतःच सेल्फ प्रोपेल्ड आहे. म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे. वेलकम टू रत्नागिरी. आणि हे बघा आमचे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. नुकतेच त्याचे नूतनीकरण झालेले आहे. अगदी एअरपोर्टला आल्यासारखे वाटते.
दिवस दुसरा. आता आम्ही हातकंबा रोडवर अलंकार रेस्टॉरंटमध्ये नाश्त्यासाठी थांबलोय. मस्त झणझणीत मिसळ पाव आणि हे काय वडा सांबार आणि इडली मिक्स. आता आम्ही हातकंब्यावरून निवळी मार्गे गणपतीपुळ्याला निघालोय. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिराची देखील एक कथा आहे. असे सांगितले जाते की या ठिकाणी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. आलेले हे संकट निराकरण झाले तरच अन्नग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज्य करणाऱ्या भिडेंना एक दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांची कामना परिपूर्ण करण्यासाठी प्रकट झालो आहे. आणि त्याच कालखंडात भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्यांना दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावर एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला. त्या ठिकाणी साफसफाई करून त्यांना एक गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे गुरुजींनी सुरू केली. मुंबईपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीन आहे. कोकणामध्ये समुद्रातील वाळूला पुळण असे म्हणतात. समुद्रापुढे पुळणीचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले. मंदिराला लागूनच असलेल्या समुद्र किनाऱ्यावर आपण मनसोक्त आनंद घेऊ शकता. तसेच वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स देखील अवेलेबल आहेत. हा आहे आरेवारे समुद्र किनारा. एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्र किनारा असे सहसा न पाहिलेले कॉम्बिनेशन पाहायचे असेल तर रत्नागिरी जवळच्या आरेवारे बीचला नक्की भेट द्यायला हवी. रत्नागिरीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आरेवारे समुद्र किनारा आहे. पर्यटकांची गर्दी जास्त नसल्याने हा बीच अत्यंत सुंदर, पांढरी शुभ्र वाळू, सुरूच्या आणि माडांची बनं हे असे बघायला आपल्याला निसर्गरम्य दृश्य दिसतं. रत्नागिरी गणपतीपुळे घाट रस्त्याने निघाले की एका बाजूला लाल मातीचे डोंगरकडे आणि दुसऱ्या बाजूला समुद्राचा नजारा, शिवाय रस्ताही वळणावळणाचा. या वाटेवरून जाणे हा देखील वेगळाच अनुभव असतो. इथे यायचं असेल तर शक्यतो आपलं स्वतःचं वाहन असावं. रस्त्यावरून थोडे खाली उतरले की समुद्र किनाऱ्यावर आपण जाऊ शकतो. अत्यंत निर्मनुष्य असलेला हा समुद्र किनारा खूप सुंदर आणि निसर्गरम्य आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे चॅनल वर्ल्ड ऑफ स्मितलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.